महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। MIDC पोलीस स्टेशन परिसरातील करंजवाडा तांबापूर शिरसोली परिसरात मोहीम राबवून दारूच्या भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त करून 27 इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सण उत्सव दरम्यान काही टवाळखोर लोक दारू पिऊन उपद्रव निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतात, तरी अवैध दारू विक्री व तयार करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच MIDC पोलीस स्टेशन, रामानंद जिल्हा पेठ, शनीपेठ, जळगाव शहर पोलीस स्टेशन, RCP QRT पथकाने जळगाव शहरातील करंजवाडा तसेच ग्रामीण भागातील शिरसोली या ठिकाणी कोबिंग ऑपरेशन राबवून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तसेच गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांचा पहाटे शोध घेतला। त्या ठिकाणी 27 लोकांवर छापेमारी करून एकूण त्यांच्याकडून 10,015 लिटर दारू बनवण्याकरता लागणारे रसायन, मुद्देमाल असा एकूण 7,01,620 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली। सदर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 11 अधिकारी, 48 पोलीस अंमलदार व 22 होमगार्ड RCP QRT पथकाचा सहभाग होता। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।